नमस्कार मित्रांनो, आज आपण 7वी स्कॉलरशिप मधील गणित या विषयातील पहिले प्रकरण संख्या आणि संख्यांचे प्रकार यावर आधारित जो स्वाध्याय 1.1 आहे यामधले उदाहरण आपण सोडवून घेणार आहोत। त्यासाठी तुम्हाला संख्या आणि संख्यांचे प्रकार म्हणजे समसंख्या असतील, विषम संख्या असतील, मूळ संख्या असतील, सहमूळ संख्या असतील, जोडमूळ संख्या असतील, या सर्व संख्याबद्दल तुम्हाला सखोल माहिती असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हे उदाहरण सोडवण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल। चला विद्यार्थी मित्रांनो, 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज विचारलेली आहे। नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1 2 3 4 5। नैसर्गिक संख्येमधला फरक किती असतो? 1 असतो। मग आपल्याला 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे। मग नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर सूत्र आहे काय? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या बरोबर। पहिली संख्या कोणती आहे? 21 आहे। अधिक शेवटची संख्या कोणती आहे? 90 आहे, भागिले 2। आता एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या असतात? तर एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या वजा करायची, 90 मधून 21 वजा करायची आणि आलेलं जे उत्तर आहे, आलेलं उत्तर त्यामध्ये 1 मिळवायचं। शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 म्हणजे 90 मधून 21 गेल्यानंतर 69 राहतात, त्याच्यामध्ये 1 मिळवले की बरोबर त्या संख्या मिळतात। एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? मग 70 आहेत। एकूण नैसर्गिक संख्या 70 आहेत। कुठून? 21 पासून 90 पर्यंत 70 नैसर्गिक संख्या होतात। चला या ठिकाणी बघा, या 2 न या 70 ला भाग देऊ आपण, 35 आलेला आहे। 2 न या 70 ला भाग दिलं की 35 आलेला आहे। मग 90 आणि 21 किती होतात? 90 100 110 आणि 111 गुणिले 35। चला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे। 35 1 35, हातच्या आले 3, 35 1 35 आणि 3 38, हातच्या आले 3, 35 1 35, 35 आणि 3 38। अशा प्रकारे 3885 आपलं उत्तर आलेलं आहे। पर्याय क्रमांक 1 3885। चला मित्रांनो, या ठिकाणी 2 नंबरचं उदाहरण बघू आपण। 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्या किती आहेत? या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्या किती आहेत? मग जोडमूळ संख्यांच्या जोड्या, मग जोडमूळ संख्या म्हणजे काय ते आपल्याला माहिती असायला पाहिजे। मग जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो, समजा एक्झाम्पल या ठिकाणी 5 7 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे। मग या ठिकाणी 9 11 ही एक जोडमूळ संख्यांची जोडी आहे। त्यानंतर 11 13, त्यानंतर 17 19। अशा प्रकारे जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। तर 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत। किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत। या ठिकाणी आपण 4 तर लिहिलेले आहेत, बाकी 4 जोड्या आहेत। चला मित्रांनो, या ठिकाणी 3 नंबरचं उदाहरण आहे। x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे, तर पुढील दुसरी समसंख्या आपल्याला विचारलेली आहे। मग x बरोबर कसली आहे? x बरोबर 17 ही विषम संख्या आहे। कसली आहे? विषम आहे। मग आता याच्यानंतर याच्यामध्ये जर आपण समजा 17 मिळवले तर येणारी संख्या किती आहे? मग x आपण किती मानलंय? 17। मग हे 17 मध्ये 17 मिळवले किती होतात? 34। ही पहिली आपली समसंख्या, ही पहिली आपली समसंख्या। परंतु आपल्याला दुसरी समसंख्या विचारलेली आहे। मग आता या ठिकाणी बघा, 34 मध्ये अजून एकदा 17 मिळवल्यानंतर, 34 मध्ये 17 मिळवल्यानंतर 51 येतात। ही कसली आहे? ही विषम संख्या आहे। परंतु आपल्याला कसली पाहिजे? समसंख्या पाहिजे। मग आता आलेल्या 51 मध्ये अजून एकदा 17 मिळवल्यानंतर 68 ही आपली दुसरी समसंख्या मिळते। 68 ही आपली दुसरी समसंख्या मिळते। मग या ठिकाणी आपण किती वेळेस 17 मिळवले? या ठिकाणी एकदा 17, परत या ठिकाणी 17 आणि या ठिकाणी 17। म्हणजे x मध्ये आपण किती वेळेस 17 मिळवले? 3 वेळेस। 17 1 17, 17 2 34, 17 3 51। अशा प्रकारे x अधिक 51 हा आपला तिसरा पर्याय आहे।
तर दुसरी समसंख्या कोणती येणार आहे? x अधिक 51. चला मित्रांनो या ठिकाणी 4 नंबरचं उदाहरण बघूया. कोणत्या जोडीच्या संख्यांची बेरीज 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44 ने जास्त आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. मग 1 ते 25 मध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत? तर 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आहे, 17, 19, 23 अशा प्रकारे 1 ते 25 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती येते? 100 येते. किती येते? 100 येते. बघा आपल्याला काय विचारलेलं आहे? 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44 ने जास्त कोणत्या जोडीची बेरीज आहे? कोणत्या मूळ संख्यांच्या जोडीची बेरीज आहे? बघा या दोघांची बेरीज करा. 71 अधिक 73 किती होतात? 3 आणि 1 4, 7 आणि 7 14, 144 आलेला आहे. मग आपला पहिलाच पर्याय या ठिकाणी बरोबर येत आहे. कोणत्या जोडीची? तर या जोडीची म्हणजे 71,73 ही जी मूळ संख्यांची जोडी आहे तर या जोडीची बेरीज 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44 ने जास्त आहे. 44 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 1च आपला या ठिकाणी बरोबर आहे. चला मित्रांनो या ठिकाणी आता 5 नंबरचं आपल्याला उदाहरण घ्यायचं आहे. 11 ते 100 मधील मूळ संख्यापैकी किती संख्या आदला बदल केल्यास मूळच राहतात? 11 पासून 100 मधील ज्या मूळ संख्या आहेत त्यापैकी किती संख्यांची आदला बदल केल्यानंतर त्या मूळच संख्या राहतात? तर बघा 11 पासून सुरुवात करायची आपल्याला. 11 मूळ संख्या आहे आणि 11ला जर आपण उलट केलं तर काय होणार आहे? 11च होणार आहे. त्यानंतर बघा 13 मूळ संख्या आहे. 13ला आपण उलट केल्यानंतर किती होणार आहे? 31 होणार आहे. ही पण मूळ संख्या आहे. 17 आहे. 17ला उलट केल्यानंतर किती होणार आहे? 71 मूळ संख्या आहे. 31ला उलट केल्यानंतर 13 होणार आहे. 37ला 73 मूळच संख्या आहे. 71ला 17 मूळच संख्या आहे. 73ला उलट केल्यानंतर 37 होणार आहे आणि 79ला उलट केल्यानंतर 97 होणार आहे. ती पण मूळ संख्या आहे आणि 97ला उलट केल्यानंतर 79 होणार आहे. ही पण मूळ संख्या आहे. या संख्याला सोडून जर आपण दुसरी कुठलीही संख्या लिहिली, समजा या ठिकाणी आपण 23 लिहिली, तर 23 या संख्येला जर उलट केलं तर मूळ संख्या येते का? 32 होते या ठिकाणी. मग ही मूळ संख्या होते का? तर होत नाही. 23 मूळ संख्या आहे परंतु 23ला उलट केल्यानंतर 32 ही मूळ संख्या नाही. त्यामुळं 1 ते 100 मधील या 9 संख्या 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 संख्या. चला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 6 नंबरचा प्रश्न बघायचा आहे. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y असेल तर सर्वात मोठी विषम संख्या आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. मग विषम संख्येमधला फरक किती असतो? 2चा असतो. म्हणून या ठिकाणी आपण ती संख्या मानू आपण सुरुवातीला x वजा 2 x आणि x अधिक 2 या 3 संख्या आहेत. मग यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे. किती दिलेली आहे? y दिलेली आहे. यांची बेरीज किती दिलेली आहे? y. म्हणून आता यांची बेरीज बघा. वजा 2 आणि अधिक 2 कटून गेले. x x x 3x बरोबर y. मग x बरोबर y छेद 3. x बरोबर किंमत किती आलेली आहे? y छेद 3. या ठिकाणी बघा आपली सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? x अधिक 2 आहे. x अधिक 2 आहे. मग x च्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायचं? y छेद 3. y छेद 3 अधिक 2 ही सर्वात मोठी विषम संख्या. सर्वात मोठी विषम संख्या कोणती? y छेद 3 अधिक 2 पर्याय क्रमांक 2. चला मित्रांनो या ठिकाणी 7 नंबरचं उदाहरण बघूया. कोणत्या संख्यांची जोडी सहमूळ नाही हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. मग सहमूळ संख्यांची जोडी कधी असते? तर ज्या 2 संख्यांना एक व्यतिरिक्त दुसरा विभाजक नसतो अशा संख्यांना सहमूळ संख्या या ठिकाणी म्हणतो. मग आपल्याला बघायचं आहे एक व्यतिरिक्त दुसरा विभाजक कोणत्या संख्यांच्या जोडीला नाही. या ठिकाणी बघा 1 ने भाग जातो दोन्ही संख्येला, परत 2 ने भाग जातो, परत या ठिकाणी 4 ने भाग जातो, त्यानंतर 8 ने भाग जातो, दोन्ही संख्येला भाग जातो. म्हणून ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. सहमूळ संख्यांची जोडी नाही. बघा या ठिकाणी बघा 25 आणि 32 यांचा फक्त सामायिक विभाजक फक्त एकच आहे म्हणून ही सहमूळ संख्याची जोडी आहे.
एक व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच संख्येनं या दोन्ही संख्येला भाग जात नाही। या ठिकाणी बघा 15 आणि 22 फक्त एकच्याच पाड्यात आहेत, दुसरा असा एकही पाडा नाही किंवा असा एकही विभाजक नाही की त्या विभाजकामध्ये या दोन्ही संख्या असतील। त्यानंतर बघा 18 आणि 35 हे सुद्धा फक्त एकचाच पाड्यामध्ये आहेत, दुसऱ्या कोणत्याच पाड्यामध्ये या दोन्ही संख्या नाहीत, म्हणून ही समूळ संख्यांच्या जोडी आहेत 3 आणि 32 व 24 ही समूळ संख्यांची जोडी नाही, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1। चला मित्रांनो, या ठिकाणी बघा प्रश्न 8वा आहे, पी ही समसंख्या असल्यास त्यापुढील 39वी समसंख्या कोणती आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। पी ही कसली आहे? पी ही समसंख्या आहे, मग त्याच्या पुढील 39वी समसंख्या, मग समसंख्यामधला फरक किती असतो? 2चा असतो, म्हणून 39 गुणिले 2 करायचं, म्हणून पी अधिक 39 गुणिले 2 किती होतंय? 78। पी अधिक 78 ही 39वी समसंख्या असेल, पी अधिक 78 पर्याय क्रमांक 2। चला मित्रांनो, या ठिकाणी 9 नंबरचा प्रश्न आहे, 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 असल्यास मधली संख्या कोणती ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग पहिली संख्या समजा, पहिली संख्या x वजा 2, दुसरी x आणि x अधिक 2 या क्रमवार विषम संख्या आहेत आणि मधली संख्या x आहे, तर या तिन्हीची बेरीज आपल्याला दिलेली आहे 153 दिलेली आहे। मग अधिक 2 आणि वजा 2 कटून गेले, x x x 3x बरोबर 153। मग x बरोबर मधली संख्या आहे 153 भागिले 3, x बरोबर 3 5 15 3 1 3। अशा प्रकारे उत्तर मधली संख्या किती आलेली आहे? 51 आलेली आहे, पर्याय क्रमांक 2। चला मित्रांनो, या ठिकाणी 10 नंबरचं उदाहरण आहे, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सममूळ संख्या यांचा गुणाकार किती येतो ते विचारलेलं आहे। मग 2 अंकी संख्येची सुरुवात कुठून होते? 11 पासून होते। 11 बघा, 11 ही कसली आहे? ही मूळ संख्या आहे, आपल्याला संयुक्त विषम संख्या पाहिजे। मग 12 कसली आहे बघा? विषम आहे का? नाही, समसंख्या आहे। त्यानंतर 13 बघा, मूळ संख्या आहे, आपल्याला पाहिजे संयुक्त संख्या। 14 बघा, 14 कशी आहे? समसंख्या आहे, म्हणून जमणार नाही। या ठिकाणी बघा 15 या ठिकाणी संयुक्त संख्या आहे, म्हणजे या संख्येला भाग पण जातो आणि संख्या विषम पण आहे, म्हणून आपल्या या गणितामध्ये जी आपल्याला संख्या आवश्यक आहे ती कोणती आहे? 15 आहे। व सर्वात मोठी सममूळ संख्या या ठिकाणी फक्त एकच आहे, सममूळ संख्या कोणती आहे? सममूळ संख्या या ठिकाणी 2 आहे, म्हणून या 2 संख्यांचा गुणाकार 15 गुणिले 2 किती येते? 15 2 30, म्हणून या 2 संख्यांचा गुणाकार किती? 15 2 30 आलेला आहे। चला मित्रांनो, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अग्निपंख क्लासेस मुरुड या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।